नमस्कार, मी अमृता आकाश. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपण शाश्वत शेतीसाठी कॅन बायोसिसचं योगदान या विषयावर माहिती घेणार आहोत आणि आपल्याला याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत कॅन बायोसिसचे व्हाईस प्रेसिडेंट बिझनेस डेव्हलपमेंट डॉक्टर प्रशांत पवार आणि कृषी शास्त्रज्ञ अमाप पाटील. तुम्हा दोघांचंही कार्यक्रमात स्वागत करते. धन्यवाद. नमस्कार. विषयाला सुरुवात करण्याआधी आपण कंपनीची ओळख करून घेऊया. कॅन बायोसिस ही मागील 3 दशकांपासून कृषी क्षेत्रात कार्यरत असणारी भारतातील पहिली बायो फर्टिलायझर कंपनी असून संचालिका संदीपा कानिटकर यांच्या प्रयत्नातून कंपनीला उत्पादनाच्या गुणवत्तेसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची अनेक पारितोषिके मिळाली आहेत. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल भारत सरकारने वायपो गोल्ड मेडल या पुरस्काराने उपराष्ट्रपतींच्या हस्ते 2000 साली त्यांना सन्मानित केले. लोकसत्तामार्फत दुर्गा पुरस्काराने त्यांना 2022 रोजी गौरवण्यात आले. त्यांची सर्व उत्पादने इकोसर्ट, FCO, CIB, ओमरी या सर्व अधिकृत सर्टिफिकेशननी प्रमाणित आहे. कंपनीच्या संचालिका संदीपा कानिटकर या स्वतः मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत. तर कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर संदीपा कानिटकर यांचं मनोगत आपण पाहूयात. नमस्कार, मी संदीपा कानिटकर, फाउंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ कॅन बायोसिस. सॉइल हेल्थ, आपण सगळ्यांनाच माहिती आहे की आपण सॉइल हेल्थ विषयी बरंच काम करतो. सगळ्यांना त्याच्यामध्ये इनफॅक्ट त्याच्यावरती खूप बोललं जातं, पण खूप काही कमी केलं जातं. तर कार्बन हा जो मोठा इनफॅक्ट प्रॉब्लेम आहे, हा सगळ्या जगामध्ये प्रॉब्लेम आहे की शेतीमधला कार्बन हा कमी होत चाललेला आहे. आणि त्याच्यामध्ये मग कार्बनवरती कसं काम केलं आम्ही, तर पंजाब हरियाणामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जो काही भाताचा स्ट्रॉ असतो, त्याला स्टबल म्हणतो आपण, तर ते जाळलं जातं. आणि हे जाळलं किंवा इनफॅक्ट ऊस शेतीमध्ये सुद्धा हे आता जाळलं जातं. आणि मग त्याच्यामुळे जमिनीची धूप जी आहे ती खूप जास्त प्रमाणात होते. म्हणजे आपण एका बाजूला कार्बन साठवणार आणि तो जाळून आपण संबंध माती जी आहे ती संबंध नापीक करून टाकणार. याच्यावरती आम्ही काम संशोधन केलं आणि या सगळ्या संशोधनाचं मूळ काय असेल तर जीवाणू हे होतं. त्यामुळे कॅन बायोसिसकडे जवळजवळ 10,000 पेक्षा जास्त जीवाणूंची बँक आहे आणि आता 23 प्रोडक्ट्स आम्ही आपल्या सेवेत घेऊन आलेलो आहोत. आणि ह्या 23 प्रोडक्ट्स जे आपण आपल्या सेवेत आलेलो आहोत ते सॉइल हेल्थवरती, न्यूट्रिशनवरती आणि प्लांट हेल्थ अँड डिसीजवरती, या सगळ्यावरती आम्ही काम करतो. आणि दुसरं म्हणजे आमचे जे सगळे बिझनेस पार्टनर्स आहेत, की जे डीलर्स आहेत आमचे संबंध महाराष्ट्रात, देशामध्ये, ते इनफॅक्ट शेतकऱ्यांपर्यंत जाऊन त्या शेतकऱ्यांना बांधावरती हे तंत्रज्ञान त्यांना त्याची महती पटवून देतात. आणि त्यामुळेच आम्ही संबंध शेतकऱ्यांपर्यंत आम्ही आमचे प्रोडक्ट्स घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे कॅन बायोसिसकडनं तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आणि आपण सगळे मिळून शेतीला पुन्हा हाय यील्डिंग करायला पाहिजे. आणि नुसतंच हाय यील्डिंग नाही, फूड सिक्युरिटी नाही, तर फूड सेफ्टीवरती पण आपण खूप लक्ष दिलं पाहिजे. पण भारताची भावी पिढी जी आहे ती चांगल्या खाण्यानेच समृद्ध होईल आणि ती भारताला समृद्ध करेल. नमस्कार. तर प्रशांत सर, तुमच्यापासून सुरुवात करते. जसे की आपण बघतो शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर यामध्ये मायक्रोबियल प्रोडक्ट्स वापरून शेती केली जाऊ शकते का आणि हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर देखील ठरू शकतं का? अमृता मॅडम, अतिशय चांगला प्रश्न आपण विचारलेला आहे. आपण बघू शकतो की शेतकऱ्याचा जो खर्च आहे तो अतोनात वाढत चाललेला आहे. याची काही प्रमुख कारणं आहेत की दिवसेंदिवस जे खतं आणि औषधं आहेत यांच्या किमती देखील वाढत चाललेल्या आहेत. जेव्हा आपण शाश्वत शेतीचा विचार करतो तेव्हा आपल्याला हे बघायला पाहिजे की जगाच्या पाठीवर भारताचा जो रोल आहे, भारतामध्ये जी जैवविविधता आहे ती बाकी कुठल्याही देशांमध्ये नाही आहे. भारतामधली जी जैवविविधता आहे याच्यामार्फत आपण जास्तीत जास्त पद्धतीने मायक्रोबियल प्रॉडक्ट्सचा जर वापर केला, शेतकऱ्यांनी हे जमिनीमध्ये वापरले, तर निश्चितपणे त्यांचा उत्पादन खर्च जो आहे हा कमी येऊ शकतो. अगदी काही ठिकाणी आम्ही ज्या ट्रायल्स केलेल्या आहेत त्याच्यामध्ये 10 ते 20% देखील कमी रासायनिक खतांचा वापर हा आपण कमी करून मायक्रोबियल प्रॉडक्ट्स आपण वापरू शकतो. अगदीच जसं तुम्ही सांगितलं, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून खरं तर या उत्पादनांची निर्मिती केली आहे. यानंतर पाटील सर, मी आपल्याकडे वळते. मला सांगा की रासायनिक कृषी खतं किंवा आपण औषधं म्हणू शकतो, या तुलनेत जैविक उत्पादनाचा खर्च हा नेमका आपल्याला कमी करता येऊ शकतो का?
हो, नक्कीच आपल्याला हा खर्च कमी करता येऊ शकतो. आता याच्यामध्ये आपण रासायनिक जी खते आहेत, हे रासायनिक खतांचे किंवा औषधांची जी मात्रा आहे, ही वरचेवर द्यावी लागते आणि यावरती बदलते हवामान किंवा पाऊस, आर्द्रतेच्या ठिकाणी भरपूर प्रमाणात परिणाम जाणवत असतात. त्यामुळे त्यांचे जे परिणाम आहेत, हे कमी अधिक होत असतात. त्या तुलनेने जैविक जे आहेत किंवा किंबहुना कॅनबायोसिसचे उत्पादन आहेत, ही आर्द्रतायुक्त वातावरण आणि पावसाळी वातावरणामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करताना दिसत आहेत आणि त्याचे परिणाम आम्ही बघतो आहोत, हे खूप उत्कृष्ट आहेत. अगदीच. आणि समजा द्राक्ष बागांचा आपण विचार केला तर द्राक्ष बागेत भुरी आणि डावणी या रोगांवर देखील खात्रीशीर आपल्याकडे उपाय आहेत का, आणि त्याचा वापर मग शेतकऱ्यांनी नेमका कसा करावा? हा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्य द्राक्ष बागायतदारांना किंवा शेतकऱ्यांना पडणारा प्रश्न आहे. आता खात्रीशीर उपायांकडे जाण्यापेक्षा आपण प्रथम या रोगांची उत्पत्ती आणि प्रसार हा कसा होत असतो याच्यावरती प्रकाश झोत टाकणार आहोत, जेणेकरून आपल्याला खात्रीशीर उपाय शोधणं आणि त्याची कारवाई करणं हे सोपं जाईल. बघा, ज्या वेळेस या ठिकाणी द्राक्ष बागेमध्ये किंवा शेतामध्ये रोग येत असतो, तर ह्याचा प्रसार थांबवण्यासाठी आपण जैविक पद्धतीने जर प्रतिबंधात्मक नियोजन केलं तर आपल्याला ह्याचं नियंत्रण करणं हे चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. आता यामध्ये जे आपले कॅनबायोसिसचे सुडोमिलॅस्टिन आहे, हे जर आपण प्रतिबंधात्मक पद्धतीनं 10 किंवा 15 दिवसाच्या अंतराने जमिनीतून किंवा फवारणीतून दिले तर याचे आपल्याला परिणाम चांगले मिळतात. शक्यतो आपण जमिनीतून देत असताना सुडो 1 किलो आणि मिलॅस्टिन 500 ml आणि फवारणीतून देत असताना सुडो 5 ग्रॅम आणि मिलॅस्टिन 2.5 ml या पद्धतीनं फवारणी घेतली तर जे बागेतील किंवा आपल्या शेतामधील जे अपायकारक बुरशी आहेत किंवा जीवाणू आहेत यांचे नष्ट होऊन बाग किंवा आपले शेत कमीत कमी प्रमाणात रोगाला बळी पडत असते. अगदीच. यानंतर पाटील सर मला सांगा की मग पीक पोषणामध्ये देखील काही जैविक घटक असतात, तर ते जैविक घटक देखील किती महत्त्वाचे आहेत आणि त्यासाठी देखील आपण काही करू शकतो का? हो, निश्चितप्रमाणे पीक पोषण हा द्राक्ष शेती किंवा इतर शेतीमध्ये महत्त्वाचा घटक आहे. जसं की आपण बघतो की माती समृद्ध तर शेती समृद्ध. तर ह्या माती समृद्ध करण्यासाठी आपण प्रामुख्याने मातीमध्ये जो जमिनीचा पोत आहे किंवा कस म्हणतो, हा टिकवण्यासाठी आपण प्रामुख्याने लक्ष देणं गरजेचं आहे. आता हा त्या ठिकाणी टिकवण्यासाठी आपल्याला रासायनिक खतांच्या पर्यायाऐवजी जैविक खतांचा जर पर्याय आपण शेतकऱ्यांना सुचवला तर निश्चितप्रमाणे जो मातीचा कस आहे हा कायम राखला जाऊ शकतो. जसं की आपण बघतो आता वेगवेगळ्या रासायनिक परिणामामुळे मातीचा कस आहे हा कमी होताना दिसत आहे. तर याच्याऐवजी जर आपण जमिनीकडे एक पीक पोषणासाठीची असणारी फॅक्टरी म्हणून जर बघितलं की जी जमिनीमध्ये अन्नघटक उपलब्ध आहेत ते जीवाणू माध्यमातून पिकांना उपलब्ध करून द्यायचे झाले तर कॅनबायोसिसनं एक मोठी शृंखला अशी जैविक खतांची तयार केली आहे. याच्यामध्ये TB2 असेल, कॅनबायोसिसचं या ठिकाणी स्पीड कंपोस्ट आहे किंवा 33 कोटी आहे, मायक्रोझुड्स आहेत. हे खूप सारे उत्पादनं आपण चांगल्या प्रकारे वापरून शेतीमध्ये पीक पोषणामध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. आणि जसं की सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण 10 ते 20% खतांचा वापर कमी करू शकतो. मला या ठिकाणी उदाहरण द्यायचं झालं की आपण जर आमचं झॅग्नो हे उत्पादन आहे, हे झॅग्नो उत्पादन झिंकच्या उपलब्धतेसाठी फार मोठ्या प्रमाणात काम करताना आम्हाला दिसत आहे. याचे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी प्रात्यक्षिके घेऊन त्याचे परिणामही बघितलेत. जवळपास 25% झिंकची उपलब्धता वाढवल्याचं आम्हाला वेगवेगळ्या लॅब रिपोर्ट्समधून जाणवलेलं आहे. अगदीच. खरं तर आपण शेतीविषयी देखील इथे बोलतोय. शेती म्हटली तर आता त्याच्यामध्ये काळानुरूप बदल देखील होत जातात आणि त्यात ग्लोबल वॉर्मिंगचा एक उद्रेक आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याचा परिणाम अगदी जमिनीवर आणि शेतीवर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तर जेव्हा शेतकरी शेती या व्यवसायामध्ये उतरतात तर त्यांना एक चांगलं उत्पादन मिळावं यासाठी कॅनबायोसिसचे प्रोडक्ट त्यांना कशा पद्धतीनं मदत करू शकतात? ग्लोबल वॉर्मिंगबद्दल जर आपण बघितलं तर त्याचा परिणाम जसा मानवावर होतो तसाच तो परिणाम जमिनीवर आणि पिकांवर देखील होतो. याच्यातून बाहेर काढण्याचं काम जे आहे कॅनबायोसिसचे प्रॉडक्ट्स करतात. कॅनबायोसिसचे जे ताबा प्रॉडक्ट आहे हे CIB रजिस्टर्ड प्रॉडक्ट आहे आणि अँटी स्ट्रेस टेक्नॉलॉजीने युक्त असे प्रॉडक्ट आहे. तर याच्यातून काय होतं की जेव्हा ताण आपण पडतो तर त्याचं जे तापमान वाढतं किंवा अचानक पाऊस येतो तर याच्यामध्ये बाकीची जी औषधं असतात, बाकीची जी खतं असतात ही तेवढं चांगल्या पद्धतीने काम करू शकत नाही. पण जेव्हा आपण मायक्रोबियल प्रॉडक्ट्स वापरतो, जेव्हा आपण जीवाणूयुक्त प्रॉडक्ट्स वापरतो तेव्हा त्यांच्यासाठी पोषक वातावरण तिथं निर्माण झालेलं असतं आणि त्यात जो ताण पडतो त्या पिकांवर त्या ताणाला बाहेर काढण्यासाठी निश्चितपणे कॅनबायोसिसचे प्रॉडक्ट जे आहेत हे चांगल्या पद्धतीने काम करतात. आता आपण जर बघितलं की दरवर्षी शेतकऱ्यासमोर हा यक्ष प्रश्न उभा राहिलेला असतो की पाऊस आला, कधी दुष्काळ पडला, तर ह्याच्यातून बाहेर काढण्यासाठी कॅनबायोसिसचे प्रॉडक्ट जर आपण अमाप पाटील यांनी जसं आपल्याला सांगितलं की आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून वापरायला पाहिजे.
जसं आपण करोनामधलं जर उदाहरण घेतलं तर आपण सगळे सर्वाईव्ह झालो. कशामुळे सर्वाईव्ह झालो? कारण आपण आपली इम्युन सिस्टीम बिल्ड केली. हे जीवाणुयुक्त जी खतं असतात, जीवाणुयुक्त जे प्रॉडक्ट्स असतात, हे जेव्हा आपण जमिनीमध्ये टाकतो तेव्हा काय होतं की इम्युन सिस्टीम जी आहे ही बिल्ड होते, मायक्रोबियल डायव्हर्सिटी तिथे खूप वाढते आणि ज्याचा परिणाम हा जमीन चांगली ठेवण्यासाठी निश्चितपणे आपल्याला होतो. अगदीच. आणि यानंतर असाही प्रश्न पुढे येतो की रेसिड्यू फ्री किंवा विषमुक्त अन्न उत्पादनासाठी देखील कॅन बायोसिस किती फायदेशीर ठरू शकतं, आणि जर आपण आरोग्याचा विचार केला तर आरोग्यासाठी देखील या जैविक उत्पादनामुळे नेमका काय परिणाम होऊ शकतो, आणि हे शेतकऱ्यांना समजावून सांगणं हे नेमकं तुमच्यासाठी किती सोपं आहे किंवा अवघड आहे? निश्चित. जेव्हा आपण विचार करतो की करोनासारख्या महामारीला आपण सामोरं गेलो आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण भारताला जर आपण एक्सपोर्ट ओरिएंटेड आपल्याला जर एक राष्ट्र म्हणून जर उभं करायचं असेल तर निश्चितपणे रेसिड्यू फ्री प्रॉडक्ट्सची खूप मागणी आहे. जर आपण महाराष्ट्रामधीलच केळी असतील, द्राक्ष असतील किंवा डाळिंब असेल, ह्या एक्सपोर्टर्सकडे जर आपण बघितलं तर निश्चितपणे ते कॅन बायोसिसचे प्रॉडक्ट जे आहेत ते वापरत असतात आणि कॅन बायोसिसचे प्रॉडक्ट्स वापरल्यामुळं कुठंतरी रेसिड्यू फ्री जे आहे हे आपण प्रॉडक्ट रेसिड्यू फ्री आपण जे फळं आहेत ही तयार करू शकतो. आणि एक्सपोर्टमध्ये रेसिड्यू फ्रीला जास्त डिमांड आहे. आपण द्राक्ष जी युरोपियन मार्केटमध्ये आपण पाठवतो आहोत तर युरोपियन मार्केटमध्ये रेसिड्यू फ्री असेल तरच आपल्याला तिथे डिमांड आहे. अशाच पद्धतीने इतरही प्रॉडक्ट्स आहेत हे आपल्याला तिथं बघणं खूप गरजेचं आहे. अजून एक महत्त्वाचा प्रश्न जो तुम्ही विचारला की शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे किती सोपं किंवा अवघड आहे, तर निश्चितपणे सोपं अजिबात नाही आहे. कारण हे कन्सेप्ट सेलिंगचं प्रॉडक्ट आहे. हे जे शेतकऱ्यांना हे ज्ञान अवगत नाही आहे. आम्ही जे नॉलेज डिसिमिनेशनचं काम करत आहोत, आमचे जे एम्प्लॉईज आहेत हे बांधावर शेतकऱ्याचे जाऊन तिथं प्रसार करत आहेत. रात्री अपरात्री जाऊन मीटिंग्स घेणं असेल किंवा तिथं शेतकऱ्याला दाखवून देणं की एक्झॅक्टली हे प्रॉडक्ट्स कसे काम करतात, तर हे बघणं आपण खूप गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, विषमुक्त जेव्हा आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये आपण रासायनिक खतं किंवा जी केमिकल औषधं आहेत ती किती प्रमाणात वापरावी, तर याच्यासाठी देखील शेतकरी पूर्णपणे तयार नाही. तर हळूहळू प्रमाणात जर आपण कॅन बायोसिसचे मायक्रोबियल प्रॉडक्ट्स जर मार्केटमध्ये तुम्ही जर घेतले आणि शेतकऱ्यांनी जर ते त्याच्या शेतामध्ये वापरले तर निश्चितपणे जे केमिकलवरची जी डिपेंडन्सी आहे कुठेतरी हळूहळू आपली कमी होऊ शकते. आणि याच्या सगळ्यामध्ये इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट किंवा इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट हे वापरणं शेतकऱ्यांनी गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये आपण त्याचा समतोल राखायला पाहिजे. रासायनिक खतं, केमिकलयुक्त औषधं आणि जैविक खतं यांचा समतोल जर आपण साधला तर निश्चितपणे भारत जो आहे हा एक एक्सपोर्ट ओरिएंटेड कंट्री आणि फूड सिक्युरिटी नेशन म्हणून उदयास येऊ शकतो. अगदीच. तर डॉक्टर प्रशांत यांनी सांगितल्याप्रमाणे जर शाश्वत शेती आपल्याला करायची आहे तर त्यासाठी कॅन बायोसिसचे हे प्रोडक्ट अत्यंत शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. आणि या प्रोडक्टबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून कॅन बायोसिस कंपनी आणि त्यांच्या वेगवेगळ्या उत्पादनाबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता. कॅन बायोसिस या कंपनीच्या प्रोडक्टबद्दल तर तुम्ही आम्हाला सांगितलं, मात्र डॉक्टर प्रशांत आम्हाला हे देखील सांगा की शेतकरी आणि विक्रेते बंधू हे जेव्हा कॅन बायोसिसचे प्रोडक्ट वापरतात तेव्हा त्यांचा नेमका काय अनुभव असतो, आणि त्यांनी देखील तुम्हाला काही प्रतिक्रिया किंवा अनुभव त्यांचे सांगितलेत का? निश्चितपणे मला इथं सांगण्यासाठी खूप आनंद होत आहे की शेतकरी जे प्रॉडक्ट्स वापरतात हे अक्षरशः प्रॉडक्टचे फॅन आहेत. म्हणजे जे त्यांनी बघितलेलं आहे शेतामध्ये वापरून, शेती ही गोष्ट प्रॉडक्ट्स आम्ही लांबून दाखवण्याची गोष्ट नाही आहे. हे शेतामध्ये जेव्हा हे प्रॉडक्ट्स ते स्वतः वापरतात, त्याचा अनुभव घेतात आणि जेव्हा त्याच्यातून बाहेर येतात तेव्हा निश्चितपणे शेतकरी जे आहेत ते त्याची प्रशंसा करतात आणि त्यांच्या उत्पादन खर्चात देखील कुठेतरी कमी होते आणि त्यांचं यील्ड देखील वाढतं. याच्याबद्दल एक उदाहरण द्यायचं झालं तर मी एका झेंडूच्या प्लॉटमध्ये गेलो होतो सांगली येथे, आणि तिथे मी त्या शेतकऱ्याला प्रश्न विचारला. जेव्हा खूप पाऊस झाला आणि आजूबाजूचे जे झेंडूचे शेतकरी आहेत त्यांना त्याचा सामना करावा लागला आणि त्यांचं पीक अक्षरशः नासून गेलं, त्यावेळेला कॅन बायोसिसचे प्रॉडक्ट वापरून ताबा व्हायटरमोन तसेच ताबा ड्रीप हे प्रॉडक्ट्स वापरून तो शेतकरी इतका आनंदित होता की तो अगदी 2 ते 3 किलोमीटर मला शोधत तो तिथे आला आणि त्यांनी मला प्लॉटवर नेलं आणि खूप आपुलकीनं मला दाखवलं की सर, माझा हा प्लॉट जो आहे हा केवळ कॅन बायोसिसच्या ह्या जैविक प्रॉडक्ट्समुळं बाहेर आला. आणि माझा फक्त बाहेरच नाही आला तर मला त्यावेळेला जिथं मार्केटमध्ये खूप जास्त डिमांड होती, सणासुदीच्या वेळेला जेव्हा फुलांची जास्त डिमांड होती त्यावेळेला त्याची जी फुलं होती ही खूप टवटवीत आणि चांगल्या पद्धतीने ती फुलं आली. आणि ते जे एक समाधान आहे हे खूप आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.
तसंच जर आपण द्राक्षामध्ये बघितलं, आपण जर डाळिंबामध्ये बघितलं, आपण जर विदर्भामधील कापूस या पिकामध्ये बघितलं तर शेतकरी खूप फॅन आहेत. विदर्भामध्ये आमचं ताबा हे प्रॉडक्ट म्हणजे अगदी ताबाची कंपनी असं तिथं ते म्हटलं जातं. अशा पद्धतीने ते प्रॉडक्ट जे आहे ते नावारूपास आलेलं आहे. आणि जर तुम्ही वितरक म्हणाल तर वितरकांचा देखील याच्यामध्ये खूप रोल आहे, कारण एक एक्सटेन्शन फॅसिलिटेटर म्हणून ते तिथं काम करत आहेत. जी टेक्नॉलॉजी कॅन बायोसिसने आज डेव्हलप केलेली आहे ती शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जर न्यायची असेल तर आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला वितरकांचा जो रोल हा खूप महत्त्वाचा आहे आणि खूप चांगलं योगदान आहे. आणि ते नेहमी आम्हाला आमच्या बरोबर असतात आणि इथून पुढे देखील अजून जास्तीत जास्त वितरक आमच्यासोबत जोडले जावेत अशी आमची अपेक्षा आहे. तर डॉक्टर प्रशांत यांनी सांगितल्याप्रमाणे अनेक डीलर आणि शेतकऱ्यांना याचा फायदा देखील झाला आहे आणि नेमका त्यांचा अनुभव काय आहे ते देखील आपण पाहूयात. नमस्कार, माझे नाव भाऊसाहेब संपत बोराडे, माऊली कृषी सेवा केंद्र संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मी गेल्या 10 वर्षांपासून कॅन बायोसिस या कंपनीसोबत काम करतोय. त्या कंपनीचे प्रोडक्ट मी सर्व शेतकऱ्यांना दिलेले आहेत माझ्याकडच्या. तर रिझल्टही खूप छान आहे. मी ज्या शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरले नसतील त्यांना मी आवाहन करतो की एक वेळेस तुम्ही अवश्य वापरावे. नमस्कार, मी श्री भागवत मधुकर फेटे, प्रोप्रायटर, नर्मदा कृषी सेवा केंद्र, गिरणारे, तालुका नाशिक, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. मी कॅन बायोसिस या कंपनीचे गेल्या 8 ते 9 वर्षापासून काम करत असून आमच्याकडे या कंपनीचे काम आहे. तसेच या कंपनीचे सर्व उत्पादने आमच्या दुकानातून विक्री केली जाते. सर्वात महत्त्वाचं सांगायचं तर शेतकऱ्यांच्या पसंतीचे प्रोडक्ट आहे, जे की ताबा आणि व्हायटरमोन सारखे PGR प्रॉडक्टही खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना लागत असतात फवारणीसाठी. तसंच त्यांचं बॅक्टेरियामधले सुडो, मिलास्टिन के, बिग वॉश, TB2 यासारखे उत्पादने सुद्धा शेतकऱ्यांच्या पसंतीचे शेतकरी त्याचा शेड्यूलमध्ये वापर केला जातो. आमच्याकडे द्राक्ष आणि टोमॅटो पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. जी कंपनी एवढी मोठं टेक्निकल असून आणि खूप स्टँडर्ड उत्पादन देत आहे, असेच वेळोवेळी सहकार्य कंपनीकडून असावे. धन्यवाद. माझं नाव नंदू काशीनाथ पवार, मुक्काम पोस्ट स्वरंबी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. मी गेली 10 वर्ष झाले कॅन बायोसिसचा सोबती आहे. ताबा व्हायटरमन 12व्या-13व्या दिवशी वापरतो. पुन्हा तोच स्प्रे 17व्या-18व्या दिवशी शेंड्याच्या वाढीकरता आणि परत ताबा व्हायटरमन वापरतो. आणि त्यानंतर दावणी, भुरी, करपा याच्यासाठी सुडोमिलेस्टिन वापरतो आणि मिलीबगसाठी ब्रिगेड बॉस वापरतो. आणि आजच्या या धावत्या युगात मनुष्य इतका केमिकलच्या पाठीमागे लागला आहे आणि या केमिकलच्या नादाला लागून मानवी शरीराला भयानक असे रोग आपण जोडून घेतले. आणि कुठंतरी आपण या शेतीकडं, ऑर्गॅनिक शेतीकडं वळलं पाहिजे. आणि या शेतीकडं वळत असताना आपण आपल्या आयुष्याचा आणि पुढच्या पिढ्यांचा पण विचार केला पाहिजे. नमस्ते, मी तृप्ती पाटील. मी गेली 6 वर्षे रेसिड्यू फ्री एक्सपोर्ट क्वालिटी ग्रेप्सचे उत्पादन 5 एकरातून घेत आहे. यासाठी मी कॅन बायोसिसच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनांचा वापर करत असते. जागतिक बाजारपेठेतील लांब मण्यांची वाढती मागणी पाहता मी नवीन वाणांसोबत व्हायटरमोनचा वापर द्राक्ष मण्यांची लांबी वाढवण्यासाठी करत असते. बागेतील रोग नियंत्रणासाठी सुडोमिलॅस्टिन व कीड नियंत्रणासाठी ब्रिगबॉस व ब्रिगेड बी चा वापर प्रतिबंधात्मक केल्यामुळे त्यासाठी होणाऱ्या खर्चात बचत होते. एकंदरीत गुणवत्तापूर्ण व रसाळ द्राक्ष उत्पादन करण्यासाठी कॅन बायोसिसची मोठी मदत होत आहे. धन्यवाद कॅन बायोसिस. तर डीलर आणि शेतकऱ्यांचा अनुभव तर आपण पाहिलाय, मात्र जसं की आपण बघतो वेगवेगळ्या उत्पादनाच्या अनेक कंपन्या आणि प्रोडक्ट्स आपल्याकडे आहे, तरी देखील मग कॅन बायोसिसचेच प्रोडक्ट आपण का निवडावेत? तर कॅन बायोसिस ही नेहमी या ठिकाणी रजिस्टर्ड प्रोडक्ट आणि गुणवत्तापूर्ण प्रोडक्ट या ठिकाणी बाजारात आणण्यामागे त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. याचंच उदाहरण द्यायचं झालं की आमचं हे व्हायटरमोनचे प्रोडक्ट आहे, हे पेटंटेड प्रोडक्ट आहे. हे बायो फर्टिलायझर हे स्प्रेइंग स्वरूपातील असून याचा द्राक्ष मण्याची लांबी वाढवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत होत आहे. सांगली, सोलापूर आणि प्रामुख्याने कर्नाटकातील जे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत हे मोठ्या प्रमाणात व्हायटरमोनचा वापर करताना दिसत आहेत आणि ते वापर करून त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून आम्हाला खूप समाधान वाटतं. अगदीच. तर एकंदरीतच जाता जाता शेतकऱ्यांना आणि आपल्या उत्पादनाबद्दल देखील तुम्हालाही काही सांगायचं आहे का? मला एवढंच सांगायचं आहे की जर माती टिकली तर शेती टिकेल आणि शेती टिकली तर मानवता टिकेल.
आणि आपल्याला जर माती टिकवायची असेल तर कॅन बायोसिसची ही जी शृंखला आम्ही आणलेली आहे ती तुम्ही वापरा आणि निश्चितपणे मातीला आणि शेतीला समृद्ध बनवूया. अगदीच. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला शाश्वत शेती करायची आणि शेतकऱ्यांना योग्य प्रकारे शेतीमध्ये बिझनेस करून पुढे जायचं असेल तर त्यांच्यासाठी कॅन बायोसिस हा एक उत्तम पर्याय. आणि या प्रोडक्टबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून या प्रोडक्टबद्दल तुम्ही अधिक जाणून घेऊ शकता. सर, आज तुम्ही इथे आलात आणि कॅन बायोसिस या कंपनीबद्दल आणि तुमच्या वेगवेगळ्या उत्पादनांबद्दल आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. तुम्हा दोघांचेही मनापासून आभार. धन्यवाद. त्याचबरोबर मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.